दाबोळीतल्या एका बिल्डिंगेत उदक दूषित जावपाची भिरांत लोकांमदी पातळ्ळा। जंय एका सप्तकात सुमार 65 डायरियाचे दुयेंती मेळ्ळे। भलायकी अधिकाऱ्यांनी जायते उदकाचे नमुने एकठांय करून वेल्यात थळाव्यांक उदक तापोवन वापर करपाचो सल्लो दिला। आनीक दुयेंती सोदून काडपा खातीर सर्वेक्षण सुरू आसा। उदका पुरवण वेवस्थेतच दूषितताय आशिल्ल्याचो दुबाव अधिकाऱ्यांक आसा। संबंधित रहिवासी वास्को पुलीस स्टेशनात गेले आनी डीवायएसपीक मेळ्ळे। जंय ह्या बसकेत बिल्डरान अधिकारी आनी थंयच्या रहिवाशांक हो प्रस्न सोडोवपाक आनी सुरक्षीत उदका पुरवण सुनिश्चित करपा खातीर बेगोबेग पावलां उबारतले अशें आश्वासन दिलें। संडासाने उलटी झालं, 4 दीस झाले ॲडमिट असलेले चिखले। आता बोर येऊन लागला म्हाका। अशें कितें जालां सर? पिवपाच्या उदकाक कितें वास मारपा लागलो? वास येता, पिवपाच्या उदकान वास मारता। संडासाचे वास येता? हय, संडासाचे वास येता। ओके। त्याच्या खातीर आपण बरें ना जालें। 5-6 दिवस जाले हांव बरें ना, पाणी सारकें ना म्हणून आमकां कांय खबर नासलेली। आमी आपली पिताली आनी बरें ना जालें सडनली हांव। आतां मागीर आमकां कोणी सांगलें बरोबर ना म्हणून मेसेज येयली। मागीर आमी आतां उदक भायलें हाडून बिस्लरीचें पिता। आमकां गव्हर्मेंट वय कोण कांय दिना हांगासर पाणी हाडून। आमी आतां इतली बरी ना जावन पडल्या घरान। कितें उदकाक चड वास मारता? हय, वास मारतालो आमकां तितलें किचनान खबर ना। वास मारता? बाथरूम आनी न्हांवता? भायर हांगासर आमकां बाल्कनीत रावपाक जायना, घाण मारता हांगा। कोण येयल्लो म्हणटा कसलो वास येता काय म्हणून हांगा सगळें घाण पाणी येता आनी आमकां वासान रावंक जायना वयर। काही लोकांची तब्येत ठीक नाहीये, वॉमिटिंग, लूज मोशन्स वगैरे होत आहे आणि बऱ्याच लोकांना असं झालेलं होतं आणि ते आम्हाला हळूहळू सगळ्यांचं एकत्र कळलं। मग एकदाच सगळ्यांना कसं काय असं झालेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हाच सगळ्यांना झालंय। सगळे इंडिव्हिज्युअली समजत होते की आम्ही बाहेर फिरलो, उन्हात गेलो, काहीतरी झालं, बाहेरचं काही खाण्यापिण्यात आलं असं काहीतरी, पण ॲक्च्युअलमध्ये एका वेळेस सगळ्यांना सगळं एकत्र नाही होऊ शकत। तर त्याचा मेन रिझन आहे की वॉटर कंटॅमिनेशन झालेलं आहे आणि त्यामुळे एवढे सगळं आउटब्रेक झाले, बरेच लोक आजारी आहेत आणि त्यांना ग्लुकोज वगैरे द्यावं लागत आहे आणि हे सगळं म्हणजे एकत्र होणं पॉसिबल नव्हतं। त्याला एक मेन रिझन आहे की वॉटर कंटॅमिनेशन झालेलं आहे इकडे आणि मग त्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे। त्यासाठी हेल्थ डिपार्टमेंटचे लोक येऊन चेक करून गेलेले आहेत आणि त्याचं चालू आहे, इन प्रोसेस आहे सगळं। ड्रिंकिंग वॉटर आसा पळय ते सगळ्यांचे रायट आमचो, तो रायटूच आमचे कडल्यान काढून घेतलेल्या सारको जाला आनी आमकां ड्रिंकिंग वॉटर सारकें मेळना। प्लस हांगा आमची भुरगीं पार्कान बीन खेळटात आनी थंय अनट्रिटेड सिवेज वॉटर तश्शें आसता आनी ते सारकी घाण वास येता तेका सारके पॅडली आनी ते तशेंच चालूच आसता आनी तशीच आमची भुरगीं बीन खेळटा थंय आनी मॉस्किटो ब्रिडींग जाला थंय भुरग्यांक कितली जळारां बीन चावता आनी भुरगीं सीक पडटा। इवन 4 म्हयन्याचे भुरगे सुद्दां हांगा सीक पडलेले आसा, कित्याक तर वॉटर कंटॅमिनेशनाक लागून। कित्याक 4 वर्साचे भुरगे काय हानी 4 म्हयन्याचे भुरगे काय हानी कितें खावं शकना, फक्त ब्रेस्ट फिडिंग म्हळ्यार ब्रेस्ट फिडिंगांच्यान तेका मेळ्ळा ते म्हळ्यार त्या आवयक प्रॉब्लेम जाला आनी आवयच्या थ्रू तेका गेला तो। बट हांव आनी म्हाजो चलो बी 8 दीस जाले आमी बरी ना। आतां हांवें तेका म्हाज्या मम्मीगेर शिफ्ट केला। सो इट्स अ रिक्वेस्ट की कितें तरी सोल्युशन ऑन अर्जंट बेजीस काडप and it has to be resolved at once. तुमकां दिसता की उदकाक लागून जाला? Yes, water contamination 100% आसा। माझे कितें जस्ट सिंपल माझ्या फॅमिलीक प्रॉब्लेम जाला ते जस्ट हांव सांगता। माझो एक 1.5 वर्साचो बाबू आणि 3.5 वर्साचे बाय, तांकां सडनली 13 तारखेक एकटे बायाक वॉमिटिंग करपाक लागले। वॉमिटिंग म्हटल्यार कशें वॉमिटिंग, तो फेस काडपाक लागले तोंडांतल्यान, त्याच्या पोटान काय रावत नाच जाले। ओके, फर्स्ट दिसा तेका डॉक्टरा कडेन व्हरून हाडले। सेकंड डे बाबू 1.5 वर्साचो बाबू, तेका तो उदक पिला, पेज पिला, रोखडी मोशन करतालो। मोशन अशें की उदका भशेन मोशन, कांयच कळना। आतां 3 दीस जाला हांव तांकां डॉक्टरा कडेन व्हरून हाडटा, एक्चुअल रिजन काय कळना। तेच हांव सांगू शकता की कित्याक लागून जाता ते जस्ट फाइंड आउट जावपा जाय। ग्रुप में ये मैसेजेस आने लगे और फिर मुझे एकदम रियलाइज़ हुआ कि ये 7 महीने का बच्चा जिसको लेके गए हैं वो शायद उसके लिए कुछ सीरियस इशू था और बाद में ये कंफर्मेशन मुझे मिला कि वो अभी मणिपाल हॉस्पिटल में है और एक सीरियस कंडीशन में है। तो इसके ऊपर जो हमारा एडमिनिस्ट्रेशन है या हमारे साथ जो भी लोग इस पे काम कर रहे हैं उनको थोड़ा इस पे ज़्यादा ध्यान देना चाहिए। इट इज़ नॉट एन इशू, इसमें कोई और प्रॉब्लम। पहला ये है कि मेरे हेल्थ का क्या होगा, आज वो बच्चा हॉस्पिटल में है, कल किसी और का बच्चा होगा, कल मैं भी हूँ। I feel that this issue during their 10th exam should not happen because their career is at stake because of this. So I urge all the government official to look after this issue. As on yesterday, around 65 cases are proved
Now what more we need to prove, I don't know. जस्ट एक हेल्प घेवपाक पुलीस स्टेशनार येयल्ली आसा आनी आमी आतां मेळ्ळ्या प्रमाणे आनी जस्ट आमकां अश्योरन्स दिल्ल्या प्रमाणे थ्रू द सोर्सीस बिल्डरान सराक सांगलां की तो आमकां आतां वॉटर सगळें क्लीन बीन करून दितलो म्हणून. ये जो चीज़ें हैं जितनी जल्दी से जल्दी हो सके जिम्मेदार आदमी इसका हल निकाले, इसी में सबकी भलाई है. जितली पळय आयज दाबोलेन बिल्डींग आहाय चिकलेन बिल्डींग आहाय तेंचे हुंयचे पूण STP प्लांट चलनाय अशें तेंचे रेजिडेंट्स उलयता जाल्यार हेजे आन्सर कोण दितलो? हू इज अकाउंटेबल फॉर ऑल दीस for putting the life of these residents in danger? This water is already contaminated and polluted. We want agencies to come and find the source of the contamination, which point the contamination is happening, and so that it can prevent kids. We have this time the maximum number of affected are the kids below 4 years, below 5 years, and even the board exams are going on and the kids are falling sick. So it's a mass, we can say it's affected everyone in house to house. So we want a clean drinking water, and government should assure us that we are going to consume some clean drinking water from the end. The only solution of this is finding the cause of contamination of this water. आमचे कितें आमी सगळे आतां सगळे आमी कामां करून हिंगा फ्लॅटां घेतात thinking that the government has given a certain rules and regulation for operating and maintaining STP plants of various builders projects पूण ते फेल जालेले आसा. आयज आमकां दिसता टोटल फेलियर आनी हेजेर मातसो हांव मागता कोणाकूय आमचे पोल्युशन बोर्डाक कोण आहा पळय ते मातशें हेजेर एक नजर दवरपी. काल आमी PHC हेल्थ सेंटर कोर्तालिमाक एक लेटर केल्लें की येवन मातशें हिंगा इन्स्पेक्शन करपाचें म्हणून. आतां तेंच्यांनी येवन इन्स्पेक्शन करून आयज हे नोटीस धाडला आमच्या बिल्डराक, आमकां एक कॉपी दिला आनी हे नोटिसार बरयलेलें आसा की तुवें हें कॉन्टेमिनेशन जालां तें बेगीच्या बेगी सारकें कर, नाल्यार 7 दिसां भितर आमचें खंय तें इलेक्ट्रिसिटी बंद करता. इलेक्ट्रिसिटी बंद करपाचें तेणी ऑर्डर दिला आनी उदकूय बंद करपाचें म्हणून आमी आतां कोणा कडेन वचपाचें? आमचे ऑलरेडी 328 फ्लॅट्स आसा टू बी प्रिसायज हियर आनी जवळ जवळ 1000 लोक मायज रावता. तुटले आतां 300 लोक सुमार एफेक्टेड आसा. जाणटे लोक सिनियर सिटीजन हॉस्पिटलायज आसा, कोणाची इम्युनिटी कमी आहा, भुरगीं एफेक्टेड आहा, डॉक्टरा कडेन व्हरोन हाडटा. कितें जाता म्हणून कोणाक कळना. आतां ग्रुपान घायले म्हणटरी सगळे लोकांक कळ्ळें की हें कॉमन इश्यू उदकाचो इश्यू म्हणून. उदकाचो इश्यू म्हणून आमी PHCक धाडलेले. PHC सांगता बिल्डराक नोटीस धाडला. बिल्डर नोटीस करना जाल्यार खंय आमची इलेक्ट्रिसिटी इश्यू केला नोटीस इलेक्ट्रिसिटी काडपाची म्हणून. आतां खंय वचपाचें? रस्त्यार येवपाचें? कितें करपाचें? आतां कोणाक सांगपाचें आमी? He has not even cleaned the bore well which is underground. He has just cleaned the overhead tank which is just above the towers which is with the water is coming. So the main source is not treated. That is the whole policy, and that is why we are getting contaminated. And also the people are getting more and more contamination. Yesterday there were around 15 cases. Now it has been increasing. Slowly people are increasing. And right now till now we don't know how many cases have been coming up, but slowly people are reporting. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव, सनका नागवेकर.